संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या 399व्या जयंतीनिमित्त स्वरचित गीत सादर करतो. 8 डिसेंबर 1624 त्यांचा जन्म झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जिल्हा पुणे, तालुका मावळ आणि गाव सदरुंबे या ठिकाणी जन्म होऊन संत सहवासामध्ये त्यांचं लालन पालन झालं. वडीलसुद्धा सांप्रदायिक होते आणि त्याचप्रमाणे तुकाराम महाराजाबरोबर राहण्याचा योग आल्यामुळे ते सुद्धा त्यांच्या सहवासामुळे संत बनले. आणि ज्यावेळेस इंद्रायणीमध्ये जो गाथा बुडवला गेला तो गाथा पुन्हा लिहिण्यासाठी संताजीचे फार थोर उपकार आहेत. म्हणून बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. वडील विठोबाई मठाबाई, वडील विठोबाई मठाबाई आणि संताजीला संस्काराचे धडे देई. घरामध्ये संस्काराचे धडे मिळाले म्हणून बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. एक एक पानावर लिहिले अभंग, लाभला होता संत संग. हे होणे शक्य नाही, परंतु संत सहवास झाल्यामुळे ते शक्य झालं. आणि संतांच्या सहवासामुळे एवढं ज्ञानसुद्धा त्यावेळी संताजीला मिळालं आणि ते प्रत्येक अभंग लिहू लागले. एक एक पानावर लिहिले अभंग आणि लाभला होता संत संग. बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. गाथा पुन्हा तयार झाला तो आपल्या हाती आला. आजचा जो गाथा आहे तो आपल्या हाती आला आणि तो तुम्ही आम्ही आज या संत तुकाराम महाराजाचा गाथा आपण यावरती प्रवचन कीर्तन खूप ऐकतो. तो गाथा पुन्हा तयार झाला तो आपल्या हाती आला. बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. जगनाडे महाराजाचे उपकार फार. जगनाडे महाराज म्हणजे संताजी महाराज जगनाडे. जगनाडे महाराजांचे उपकार फार, मुग्ध लोटांगण त्यांच्या चरणावर. बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं. बुडविली गाथा त्या दुष्टानं, लिहिले अभंग संताजीनं.